तांदळाचं पण भरट थोडी. भिजवलेले तांदूळ तांदूळ पुरे. हा, शेंगदाणे. हे मी सगळे काही टाकत नाही, हा, थोडे मला थोडे खायला थोडे. ठेवतो. हा, हो चालेल. तूर डाळ पण. बरं. पुरे का? कांदा. कांदा सगळा टाका. कोथिंबीर, हिंग थोडा. थोडा. बस बस बस. पुरे. पुरे. आणि ती भरट टाकायची. मला एकंदरीत तुमच्याकडे पाहता असं वाटतं तुम्हाला तिखट खायला आवडत असेल, है ना? आहे. तुमचा स्वभाव थोडासा तिखट आहे असा माझा एक अंदाज आहे. काय म्हणणं याच्याविषयी तुमचं? आहे है ना? थोडं मीठ पण टाका त्याच्यामध्ये. बघा, आम्ही घेतलेलं सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स केलं. भिजवलेला तांदूळ, भिजवलेली ज्वारी, भिजवलेली तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि आता मिरचीची पेस्ट घालून वरून थोडस मीठ घालतो. हो की नाही? हो हो. वा, छान. मीठ घातलंय आपण. हो, घातले. आता काय? आता हे उकडून घ्यायचंय ना ह्याच्यात. मग टाकूया. घ्या. तोपर्यंत मी भिजवलेल्या शेंगदाण्यांवरती ताव मारतो. हो हो. तुमचं माहेर कुठलं? माहेर तिळवणी माझं आणि सासर कबनूर आहे. ते कुठे आहे? 6 किलोमीटर तिथूनच जवळच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. हो. तुमची तर मजाच आहे. मग सासरे जवळ, माहेर माहेर जवळ आहे. मग माहेरी फ्रिक्वेंटली जाणं व्हायचं? हो हो. मिस्टर सर्व्हिसला असल्यामुळं महिन्यातून 2 महिन्यातून एकदा येणं व्हायचं. आता हे झाल्यानंतर पुढे काय? हे शिजवून घेतल्यानंतर परत ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि गार पाणी ते घालून पिळून घ्यायचं. ते सगळं पाणी त्याच्यातलं काढायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचे लाडू बनवायचे आणि ते सोपी आहे की कृती? 10 मिनिटं ते वाफवून घ्यायचे. आज आहे 14 एप्रिल. आज सुकेशनी प्रज्ञावंत ताई एवढ्या लांबून आपल्याकडे इथे आलेले आहेत आणि योगायोगाने आज भीम जयंती आहे. हो की नाही? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा माणूस नाही असा या जगात सापडणार नाही. कारण त्यांनी समाजाला एक दिशा दिली, भारताला मार्गदर्शन केलं. तर त्यांच्यावरती एक पारंपरिक पाळणा आहे आणि तो तुमची इच्छा आहे सादर करायची. बरोबर? तर आम्हाला फार आनंद होईल की तुम्ही जर तो सादर केलात तर तुमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचेल. योगायोगाने आज भीम जयंती आहे. हो की नाही? चला. सन 1891 सालाला एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला भीमाबाईला पुत्र झाला. नाव ठेविले भीमतयाला, जो बाळा जो जो रे जो. नाव ठेविले भीमतयाला, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी रावजी जातात, बातमी सांगे इष्टमित्रात. सगळे सोये रे गणगोत्रात, साखरवाडी महू गावात, जो बाळा जो जो रे जो. साखरवाटी महू गावात, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आठवे सारे, साधू संतांचं भविष्यणार. वर्णभेदाची होईल हार, नाव कुळाचे गाजले फार, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी विचार आला, भीमाबाई बोले शोभेदाराला. शाळा शिकू द्या भीम बाळाला, मोठा होऊ द्या साहेब त्याला, जो बाळा जो जो रे जो. वा वा वा, फारच सुरेख. धन्यवाद तुमचं. थँक्यू. आणि हे तुमच्यामुळे आज अनेक लोकांपर्यंत ते पोहोचलं असेल, त्याच्याबद्दल तुमचे फार मनापासून आभार. झालंय हे आता? हो, झालेलं आहे. त्याचा रंगही बदललाय. छान. वा. ते काढून घेऊयात आपण. हो. यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं? काढून घ्यायचं. असंच भिजवून? हो हो हो. सगळं काढून घ्यायचं हे पाणी, त्याचा आंबटपणा कमी होतो. मी आधीमध्ये थोडी स्वयंपाकघरात मदत केल्यासारखं करतो. हो हो, करा, चालेल. छान. जसं पाणी काढून घ्यायचं ह्याचं. हे लाडू तळायचे नाही? नाही नाही, उकडून घ्यायचे, परत वाफवून घ्यायचे त्याचे. आता मिक्स करायचं का? हो. आंबाडीच्या भाजीचे लाडू हा पदार्थ अत्यंत पौष्टिक आहे. आता काय करायचंय? त्याचे लाडू वळायचे. बरं, मी तुम्हाला प्लेट देतोय. इकडे आपला स्टीमर तयार आहे, त्याच्यामध्ये आपण जाळीची प्लेट ठेवलेली आहे. आता याचे लाडू बांधायचे आणि वाफवायला ठेवायचे. छान. बरं, याला आधी काही तेल लावणे वगैरे काही नाही, बिना तेलाचंच करायचं हे. मला ना ह्या रेसिपीचं 2-3 गोष्टींसाठी फार कौतुक वाटतंय. एक तर तळायचं काम नाही, त्यामुळे तेलकट नाही, भाजी नाही, त्याच्यामुळे वेळ फार जात नाही. फक्त डाळी भिजवल्या, शेंगदाणे भिजवले, आंबाडीची भाजी आणली, मिक्स केलं आणि छान लाडू बांधले की वाफवायला ठेवायचे. आहे का नाही? चला करा. सुकेशिनी मॅडम, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, अरेंज. एवढं जवळच्या जवळ गाव आहे ना, म्हणून मला जरा एक शंका आली, बाकी नाही. अरेंज. वा, मस्त बांधलात तुम्ही लाडू. हा, कधी एखादा पदार्थ फसलाय तुमच्या हातचा? एकदा लहान असताना आम्ही बहीण भावाने भात शिजवला होता, बहिणीने आणि मी.
आणि ते चुलीवरती शिजवलेला. आणि चुलीवर शिजवल्यानंतर ते किती जाळ लावायचा तो कळाला नाही आम्हाला. आणि तो इतका भात करपला. मग आता आई ओरडेल म्हणून आम्ही तो भात मग शेळीला खायला घातला. शेळीला करपलेला भात? करपलेला भात. मग आई ओरडेल म्हणून आम्ही तो भात कुठेतरी लपवायचा म्हणून आम्ही तो शेळीला खायला घातला. नंतर बेशुद्ध पडलेली शेळी कुठे लपवली? शेळीने खाल्ला? शेळीनं पण खाल्लेलं नाही. क्या बात है, हिस्ट्री काय बघा. मग नंतर भात जमायला कधी लागला? आईचा मार खाल्ल्यानं. देवा. पण शेळीलाही कळलं भात फसलाय. फसलाय. हे फार इंटरेस्टिंग. मी झाकण ठेवतो. आता किती वेळ स्टीमर मध्ये ठेवायचं? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. वा, सुकेशनी ताईंनी हे जे काही लाडू केलेले आहेत ते आता मला वाटतं वाफून झाले असतील. बराच वेळ दिला आपण ना. झालेत का बघा बरं? हो झाले. आता काढून कसे घ्यायचे? हातानेच घ्यायचे. अरे बापरे, डेअरिंगबाज आहेत तुम्ही. चटका बिटका काही भानगडच नाही का? काय सुंदर दिसतंय बघा. सगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. आंबाडीची लाडू भाजी. ह्याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे नसतं का? आपल्याला जी सवय लागली. ग्रेव्ही तशी पण करतात की घोटून करतात भाजी. ही पण छान लागते. आंबाडीची लाडू भाजी. मी आता जरा लाडू फोडून खाणार आहे. मस्त झाली आहे. तुम्ही अजिबात तोंडाची वाफ दवडू नका. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंबाडीची लाडू भाजी. 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: आंबाडीची पाने 1 मोठी जोडी, पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. भिजवलेली मूग डाळ अर्धी वाटी, भिजवलेली तूर डाळ अर्धी वाटी, भिजवलेले तांदूळ अर्धी वाटी, ज्वारीचे भरड अर्धी वाटी, भिजवलेले शेंगदाणे पाऊण वाटी, शेंगदाण्याचा जाडसर कूट 3 ते 4 मोठे चमचे, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, हिरवी मिरची आलं लसूण जिरे ठेचा 2 ते 3 मोठे चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, हिंग अर्धा छोटा चमचा, मीठ चवीनुसार, तेल हाताला आणि चाळणीला लावण्यासाठी थोडे. कृती: सर्वात आधी कढईत 3 ते 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात आंबाडीची पाने टाका. पाने व्यवस्थित शिजली की ती एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यावर 1 वाटी गार पाणी ओता आणि हाताने दाबून भाजीतील सर्व पाणी पूर्णपणे पिळून घ्या. एका छोट्या बाउलमध्ये भिजवलेली मूग डाळ, तूर डाळ आणि तांदूळ, ज्वारीचे भरड, भिजवलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिंग, मीठ, मिरची आलं लसूण जिरे ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट घ्या. हे सर्व पदार्थ नीट एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणामध्ये पिळून घेतलेली आंबाडीची भाजी टाका आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्या. हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. वाफवण्यासाठी एका चाळणीला थोडे तेल लावून घ्या. त्यावर हे लाडू एकमेकांना न चिकटतील अशा बेताने ठेवा. आता स्टीमर मध्ये किंवा कुकर मध्ये शिट्टी न लावता मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम आंबाडीची लाडू भाजी तयार आहे.